मंडळी, जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आज पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय. पण यावेळी संकट फक्त निसर्गाचं नाही तर अंदाजाचं आहे. सोशल मीडियावर हवामानाचा अंदाज देणाऱ्या काही स्वयंघोषित तज्ज्ञांमुळे शेतकरी गोंधळात पडलाय. पावसाच्या गारपिटीच्या अफवा पसरल्या आणि त्याचा थेट परिणाम बाजारभावावर झाला. द्राक्षांसारख्या पिकांचे दर अक्षरशः कोसळले. त्यामुळे पंढरपूरमध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले, त्यांनी आंदोलन केलं आणि हवामानाचा खोटा अंदाज वर्तवणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. आणि या सगळ्या प्रकरणात सध्या एक नाव जोरदार चर्चेत आहे, ते म्हणजे पंजाबराव डक. काही जण त्यांना मदत करणारा मानतात, तर काही जण थेट आरोप करत आहेत की त्यांच्या अंदाजामुळे पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे शेतकरी एवढे आक्रमक का झालेत? नेमकं हे प्रकरण काय? पंजाबराव डक नेमके आहे तरी कोण? आणि ते खरंच हवामान तज्ज्ञ आहेत का, की फक्त अनुभवावर अंदाज देतात? या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. मंडळी, जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला कोण कसं फसवेल याचा नेम नाही. एकीकडे बोगस बियाणांचा सुळसुळाट, तर दुसरीकडे वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय. अशातच मोठा पाऊस होणार, गारपीट होणार असा हवामानाचा अंदाज वर्तवून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या बुवांचा सुळसुळाट झालाय. त्यामुळे पहिल्यांदा शेतकरी आता अशा बुवा हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांविरोधात रस्त्यावर उतरलेत. पण नेमकं प्रकरण काय? तर पंजाबराव डक आणि बांगर यांच्या विरोधात पंढरपुरातल्या द्राक्ष बागायतदारांनी आंदोलन केलंय. या बोगस हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा अशी मागणीच केलीय. आणि पंढरपुरातल्या द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांकडून 18 मार्चला तहसील कार्यालयासमोर आंदोलन देखील करण्यात आलं. कुठल्याही प्रकारची शासन मान्यता नसणारे अनेक हवामान तज्ज्ञ सोशल मीडियाच्या माध्यमातून दिशाभूल करणारे अंदाज वर्तवत आहेत. त्यामध्ये पंजाबराव डक, बांगर अशा अनेक हवामान तज्ज्ञांवर बंदी घालावी अशी थेट मागणीच द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीनं करण्यात आलीय. तसेच यावेळी तहसीलदार यांना निवेदन करून हवामान तज्ज्ञांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. यावेळी द्राक्ष बागायतदार संघाचे प्रदेशाध्यक्ष मारुती चव्हाण यांनी पंजाबराव डक यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, आम्ही आज पंढरपूर तहसील कार्यालयामध्ये जवळपास 300 ते 400 शेतकरी आणि बागायतदार खोट्या हवामान अंदाज वर्तवणाऱ्यांविरोधात तक्रार देण्यासाठी इथे आलो आहोत. गेली 5 वर्ष झाली. करोनामुळे इतकं नुकसान झालं नाही जितकं नुकसान या खोट्या हवामान अंदाज वर्तवणाऱ्या लोकांमुळे झालंय. सोशल मीडियावर वाटेल तसं भाकीत वर्तवून आमच्या शेतकऱ्यांचं नुकसान करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? आम्हाला भारतीय हवामान खातं, कुलाबा वेधशाळा, अमेरिकन वेबसाईटकडून अंदाज येतो. तुमच्या अंदाजाची गरज नाही असा इशाराही चव्हाण यांनी दिला. पंजाबराव डक यांच्यावर सध्या अनेक गंभीर आरोप करण्यात येत आहेत. सगळ्यात महत्त्वाचा आरोप म्हणजे त्यांनी खोटे आणि दिशाभूल करणारे हवामान अंदाज दिले. मोठा पाऊस, गारपीट होणार अशा प्रकारचे अंदाज आणि सोशल मीडियावरून वारंवार जाहीर केले, मात्र ते प्रत्यक्षात खरे ठरले नाहीत असा शेतकऱ्यांचा दावा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि त्यांनी घाईघाईने आपला माल विकला. परिणामी द्राक्षांसारख्या पिकांचा बाजारभाव मोठ्या प्रमाणात घसरला. काही ठिकाणी 300 रुपयांवर असलेला दर थेट 50 रुपयांवर आल्याचा आरोप करण्यात येतो. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच पंजाबराव डक यांच्याकडे कोणती अधिकृत शासकीय मान्यता किंवा परवाना नसताना ते हवामान तज्ज्ञ असल्याप्रमाणे अंदाज वर्तवत असल्याची टीका केली जाते. सोशल मीडिया आणि यूट्यूबच्या माध्यमातून त्यांनी अंदाज पसरवून व्ह्यूज आणि त्यातून आर्थिक फायदा मिळवल्याचाही आरोप आहे. या सगळ्या प्रकारामुळे शेतकऱ्यांची दिशाभूल झाली आणि त्यांच्या निर्णय क्षमतेवर परिणाम झाला असंही म्हटलं जातं. त्यामुळेच त्यांच्या विरोधात सायबर क्राईम अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी पुढे आली आहे. याशिवाय त्यांच्या बँक खात्यांची चौकशी करावी, त्यांनी इतकी संपत्ती कशी मिळवली याचा तपास करावा. तसेच मनी लॉन्ड्रीचा संशयही व्यक्त केला जातोय. चुकीचे अंदाज देऊन प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेलाही गोंधळात टाकल्याचा आरोप करण्यात येतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामानशास्त्राचं अधिकृत शिक्षण किंवा वैज्ञानिक आधार नसताना अंदाज देणं चुकीचं आहे असं तज्ज्ञांचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे पंजाबराव डक यांच्या अंदाजावर विश्वास ठेवू नये असा इशाराही दिला जातोय. एकूणच चुकीचे अंदाज, शेतकऱ्यांचं नुकसान, परवाना नसताना केलेलं काम आणि त्याहून घेतलेला आर्थिक फायदा या सगळ्या मुद्द्यांमुळे हवा अधिक चिघळला आहे. पण या चिघळलेल्या प्रकरणामुळे चर्चेत आलेले पंजाबराव डक नेमके कोण आहेत तेच जाणून घेऊयात. पंजाबराव डक हा माणूस ना हवामानशास्त्र आहे ना हवामान खात्यातला तज्ज्ञ अधिकारी, पण मराठवाड्याचा हा शेतकरी हवामान खात्याप्रमाणेच हवामानाचा अंदाज देतो. हवामानाचा अंदाज सांगायचा झाल्यास त्यामागचा विज्ञानाचा अभ्यास लागतो.
पण पंजाबराव डग हवामानशास्त्रज्ञ नसतानाही अंदाज वर्तवतात. एक साधारण शेतकरी हवामान खात्याप्रमाणेच अंदाज वर्तवत असल्यामुळे पंजाबराव डग चर्चेत आले. पंजाबराव डग हे परगणी जिल्ह्यातल्या गुगळी धामणगावचे. 1995 पासून ते टीव्हीवर हवामान अंदाज पाहायचे, पण टीव्हीवरील खोटे ठरणारे अंदाज आणि शेतीचं होणारं नुकसान, त्यामुळे पंजाबराव डग यांनी हवामानाचा अभ्यास करायचं ठरवलं. पंजाबराव डग यांनी 1999ला परभणीत जाऊन कम्प्युटरचा कोर्स केला. परभणीत जाऊन त्यांनी कम्प्युटरवर सॅटेलाईटवर उपग्रहांच्या फोटोवरून हवामानाचा अभ्यास सुरू केला. उपग्रहांसोबतच निसर्गाच्या पारंपरिक खुणाखुणांच्या अभ्यासावरून हवामानाच्या बदलांचा अंदाज घेतला. त्यानंतर 1999 पासून अचूक अंदाज वर्तवण्यासाठी पंजाबराव डग हे ओळखले जाऊ लागले. हवामान अंदाज सांगण्यामुळे पंजाबराव डग परिसरात प्रसिद्ध झाले. त्यानंतर पंजाबराव डग यांनी मोबाईलवरून पावसाच्या अंदाजाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. पंजाबराव डग हे आपल्या अनुभवावरून पावसाचे अंदाज वर्तवतात, पण त्यांच्यावर काही आक्षेप घेतले जातात. हवामान खात्यातील तज्ज्ञांच्या मते वेधशाहीनं वर्तवलेला अंदाज अधिक विश्वासार्ह असतो. हवामान खात्याच्या अंदाजाची अचूकता जास्त असते. हवामानशास्त्राचं ज्ञान नसतानाही अंदाज व्यक्त करणं चुकीचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात. वारे, ढग, तापमान, आर्द्रतेबद्दलची माहिती अभ्यासून वेधशाळा अंदाज वर्तवते. मात्र पंजाबराव डग हे केवळ उपग्रह अभ्यास आणि निरीक्षणातून अंदाज सांगतात असल्याचा दावा करतात. पंजाबराव डग यांचे हवामान अंदाज बऱ्याचदा खरे ठरले असले तरी ते कित्येक वेळा सबशेल चुकले आहेत. त्यामुळे त्यांच्या अंदाजावर तज्ज्ञांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं, कारण वेधशाळेचा अंदाज विश्वासार्ह असल्याचं तज्ज्ञ मानतात. पण डग केवळ हवामान अंदाज वर्तवत नाहीत, तर ते एक प्रयोगशील शेतकरी देखील आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित 10 एकर शेतजमीन असून ते आपल्या जमिनीत हरभरा आणि सोयाबीन पिकाची शेती करतात. विशेष बाब ही की शेतीतून त्यांना चांगलं दर्जेदार उत्पादन देखील मिळतं. हेच कारण आहे की हवामान अंदाजासोबतच ते शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला देखील देत असतात आणि त्याचबरोबर निसर्गातील बदलांचाही ते आधार घेतात. त्यामुळे काही वेळा त्यांचे अंदाज खरे ठरले आहेत हेही नाकारता येत नाही. पण इथेच खरा वाद सुरू होतो. हवामान खात्यातील तज्ज्ञांचं पंजाबराव डग यांच्याबाबतचं मत वेगळं आहे. हवामान अभ्यासक उदय देवळणकर यांनी सांगितले की भारतात एकूण 36 हवामान विभाग आहेत आणि महाराष्ट्रात 4 विभाग कार्यरत आहेत. ही संपूर्ण यंत्रणा सतत काम करत असते. त्यांच्या मते भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची अचूकता सुमारे 85 ते 90% असते. त्यामुळे इतरांच्या बोंदूपणावर विश्वास ठेवू नये असा त्यांचा सल्ला आहे. म्हणजेच तज्ज्ञांच्या मते पंजाबराव डग यांचा अंदाज हा पूर्णपणे शास्त्रशुद्ध नाही, त्यामुळे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. एकीकडे ते अधिकृतपणे हवामान तज्ज्ञ नाहीत, त्यामुळे त्यांच्या अंदाजावर शंका घेतली जाते, तर दुसरीकडे त्यांच्या स्वतःच्या अभ्यासातून आणि अनुभवातून अंदाज देण्याचा प्रयत्न केलाय आणि काही वेळा ते बरोबर ठरलेत. म्हणूनच सध्या प्रश्न हा नाही की ते पूर्णपणे खोटारडे आहेत की नाही, तर प्रश्न आहे त्यांच्या अंदाजावर कितपत विश्वास ठेवावा आणि कोणत्या आधारावर निर्णय घ्यावा. आणि याच प्रश्नामुळे आज संपूर्ण प्रकरण चर्चेत आलं आहे आणि शेतकरी आता अधिक जागरूक होत आहेत. म्हणजे दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आणि पंजाबराव यांच्याबद्दलचं तुमचं मत काय, आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. सोबतच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला